नमस्कार आणि राम राम मंडळी, परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज एक मराठी अशा सिनेमावरती बोलणार आहे ज्याचं नाव आहे राजा शिवाजी. सध्या खूप बहुचर्चेत असलेला हा सिनेमा. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की या सिनेमाची कास्टिंग थोडीशी वेगळी हवी होती, परंतु सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे त्या कॅरेक्टरला दाद देणं. आणि रितेश देशमुख यांनी ते कॅरेक्टर खरंच खूप सुंदररित्या निभावलं आहे, खरंच खूप सुंदररित्या निभावलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सिनेमातील असलेली स्टार कास्ट संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेमध्ये दिसतात आणि त्यांनी देखील एक कलाकार म्हणून खरंच खूप उत्तम काम केलेलं आहे. त्यानंतर जेनिली आहेत आणि अभिषेक बच्चनने देखील तितकंच खरंच खूप उत्तम काम केलेलं आहे. पण काही ठिकाणी अभिषेक बच्चन यांची जी मराठी आहे ती आपल्याला कुठेतरी थोडीशी वेगळी जाणवते. आता ऑब्व्हियसली ते मराठीमध्ये काम करत नाही त्याच्यामुळे ती येणार, परंतु ती साहजिक नसायला पाहिजे होती आणि तितकं त्यांनी काम करायला हवं होतं. परंतु काही ठिकाणी आपल्याला कळतं की वेगळ्या पद्धतीची मराठी आपल्याला बघायला मिळते. जेनिली यांचे देखील काही ठिकाणी शब्द थोडेसे वेगळे बघायला मिळतात, परंतु त्यांचं जे काम आहे ते उत्तम करण्यात आलेलं आहे. खरंच खूप उत्तम काम केलंय. आणि आपण म्हणतो की मराठीमध्ये बिग बजेट सिनेमे बनत नाहीत, आणि हा एक सिनेमा आहे जो की आपल्या महाराजांवरती बनवला गेला आहे. त्यामुळे आपण त्याला सपोर्ट करणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण की छत्रपती महाराजांवरती असे सिनेमे बनवणं ना खरंच कोणीही शक्य नाही होऊ शकत कोणालाही. त्यामुळे हा सिनेमा बिग बजेट आहे आणि आपण जाऊन त्यांना सपोर्ट केला पाहिजे. त्यामुळे हा सिनेमा आपण जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन बघितला पाहिजे. कारण की रितेश देशमुख यांची खरंच खूप मेहनत आहे या चित्रपटाच्या मागे. छोट्या छोट्या गोष्टी देखील या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अजून जर तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर आत्ताच जवळच्या चित्रपटगृहामध्ये जा आणि हा सिनेमा बघा. कारण की आपणच मराठी माणसांनीच आपल्या मराठी माणसाला सपोर्ट केला.